तुम्हाला काय कळायचं नाही? मी हसायचो, बरं आहे म्हणलं, चुकलंय वाटतं. आता तुम्हाला येते भाषा? भाषा म्हणजे थोडं थोडं येते. आय लव्ह यू कसं बोलतात त्याच्यात? देऊर मन दिसते ना निन्नी कुरकुंटा. का हसताय? नक्की काय बोलले मला तर काय कळेना. मी तेलुगू पिक्चर बघायचो ना, तेव्हा तो हिरो सारखा याचा फुल घेऊन तिला म्हणायचा देऊर मन दिसते ना निन्नी कुरकुंटा. मी तेवढंच पाठवलं, हे आय लव्ह यूज आहे. पण मग घरी तुमच्या कळल्यावर काय? घरी असं सडनली माझ्या भावाने कुरकुंटा वरवंटा नाही ना हातात घेतला? घेतलेला घरातल्यांनी. भावाला फोनवर बोलायचो ना, रात्रीचा फोन करायचा, तर हे कळालं ना माझ्या भावाला की मी बोलते करून. भाऊ बोलला हे सगळं काय आहे, मम्मी पण बोलली काय आहे. मग ते लोक ह्यांची फॅमिली घरात बसून, माझी फॅमिली बसून बोलायला लागले. पण माझ्या घरातले काय रेडी होत नाही बिकॉज ऑफ सातारा आणि हैदराबाद, उठणं सगळं डिस्टन्स, सगळे रीतिरिवाज पूर्ण टोटली वेगळे आहेत. काहीच आमचं मॅच होत नाही. त्यामुळे माझ्या घरातले बिलकुल रेडी होत नव्हते की नाही करायचं अजिबात. कारण आणि माझ्या घरात मी पहिली मुलगी आहे की मी, आणि मी मोठी, म्हणजे मुलींमध्ये मी मोठी. तर मी फर्स्ट टाइम माझंच लव्ह मॅरेज असं अदर कास्टमध्ये झालं. तर मम्मी बोलली कोणी असं घरात केलं नाही, तू असं करू नको. आणि आम्ही दोघं मग हिला बँड्रालाच भेटायला पहिल्यांदा गेलो, उभं केलं हिने, आलीच नाही. पण असं हिच्याकडे फोन बिन नव्हता ना, कारण फोन घरातल्या घेतलेला घरात. पण आम्ही डायरेक्ट नाही केलं असं. घरातल्यांच्या विचारलं, 3 वेळा मीटिंग झाली, 3 वेळा माझ्या घरातल्यांनी नाकार दिला. म्हणजे माझ्या भाऊ आणि मम्मी माझी रेडी नव्हती. पण मग घरी सगळं आता सांगा, हे सगळं तर झालं, मग सगळ्या गोष्टी परत नॉर्मल कधी झाल्या? नॉर्मल तेव्हा झाला जेव्हा मी शिर्डीमधनं रिटर्न आली. माझं खूप मोठं ॲक्सिडेंट झालेलं आमचं मरता मरता आम्ही दोघं वाचलेलो त्या जागी. मग घरी कळायला ॲक्सिडेंट झालं तर माझ्या घरातली काही विचारलं नाही. पहिलं तू घरी ये, बघायचं होतं त्यांना मुलगीला लागलंय डोक्याला वगैरे, मुक्कामार लागलेला. मग घरी आलं की आपलं मम्मीने चिकन बिकन सगळं रेडी ठेवलेलं. तुने काय केलं, असं का केलं, काहीच नाही विचारलं पहिलं तिने. गोळीने सोपलं आणि तो गेला. आणि एका हफ्त्यात डेट लग्नाची काढली माझ्या मम्मीने. आणि माझी मुलगी 4 माणसात उभी राहावी म्हणून तिने परत लग्न करून दिलं 27 जूनला. व्हेरी गुड. बरं बरं बरं. या गप्पा सुरू असताना या ठिकाणी पहिला खेळ कुठला या बहिणी खेळणार ते बघू घ्या. कुठला खेळ आहे? लाकडी ठोकळ्याचा मनोरा. लाकडी ठोकळ्यांचा मनोरा. बघूया किती बक्षीस मिळणार. चला 5वा टप्पा झाला. ₹1200 बक्षीस वहिनींना मिळालं. अभिनंदन. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? बिकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे?
आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?